नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बघा कशी सुंदर अशी छान अट्रॅक्टिव्ह ब्लाउज डिझाइन मी बनवली आहे। तर पान गळ्यावरती ही डिझाइन मी बनवलेली आहे। खूप सिंपल आणि खूप साधी अशी ही ब्लाउज डिझाइन आहे। म्हणजे ज्या आपल्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत ना, तर त्यांना सहजरित्या आणि पटकन जमेल अशी खूप सिंपल अशी ब्लाउज डिझाइन ही आहे। म्हणजे अगदी आपल्याला खूप कमी वेळेत एखादी डिझाइन तयार करायची आहे। तर अगदी आपण लेस वगैरे लावून त्याला छोटंसं असे छोटे छोटे पॅच लावून अट्रॅक्टिव्ह असा लुक देऊन सिंपल डिझाइन अगदी 5 मिनिटात आपण बनवू शकतो। तर हा मी व्यवस्थित असा पानगळा तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये असा मोठा छान असा पॅच लावलेला आहे आणि त्या पॅच लावायच्या अगोदर त्याच्यावरती मी लेस लावून घेतलेल्या आहेत 2 लेअरमध्ये आणि लेस पण थोड्याशा छान अशा ब्रॉड आणलेल्या आहेत। आणि हे छोटे छोटे पॅच जे तुम्हाला दिसत आहेत ना, ते मी छोटे 3 पॅच असे इथे लावलेले आहेत। तुम्ही हवं तर थोडेसे ब्रॉड पॅच पण लावू शकता, पण मी म्हटलं नको, 3 नाजूक छान असे पॅच दिसतील ह्या दृष्टिकोनातून मी छोटे असे पॅच लावलेले आहेत। म्हणजे साडीची ब्लाऊज पीस जो तुम्हाला दिसत आहे ना, तो पूर्ण असा आहे। म्हणजे पूर्ण असा प्लेन म्हणजे मरून कलरमध्ये थोडासा डार्क कलर आहे, गोल्डन शेड आहे आणि त्याच्यामध्ये कुठलाच कलर नव्हता आणि त्याचं बघू शकता तुम्ही बाहीला काठ पूर्ण असे काठ होते। मग त्याची जरी डिझाइन करायची म्हणली तरीसुद्धा एवढं अट्रॅक्टिव्ह दिसली नसती, कारण सेमच काठांचा पण कलर होता। तर विचार केला की आपण कशा पद्धतीने ह्याला डिझाइन करूया। तर म्हटलं मी साडीतली मी ते थोडंसं कापड काढून घेतलं, म्हणजे स्ट्रेट असं एक 4 इंची म्हणजे पूर्ण असा तुकडा काढून घेतला आणि त्याच्यापासून सुंदर अशी डिझाइन तयार केलेली आहे। म्हणजे जर समजा तुम्हालाही प्रश्न पडला की सेम जर ब्लाऊज असेल आणि सेम जर साडी आणि ब्लाऊजचा कलर एकच असेल, तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की कशी डिझाइन बनवू, तर अशा पद्धतीची डिझाइन तुम्ही नक्की बनवून बघा आणि खूप सुंदर असा अट्रॅक्टिव्ह आपण ह्याला लूक आलेला आहे। म्हणजे अशा वेळेस टेन्शन न घेता तुम्ही अशा पद्धतीची सुंदर डिझाइन तुम्ही नक्की तयार करू शकता आणि नवीन ज्या आपल्या ताई शिकत आहेत ना, त्यांना तर ही सहजरित्या डिझाइन जमू शकेल। आणि हे बघू शकता गोल्डन कलरचे मी तयार नॉट लावलेली आहे। बराच वेळा काय होतं, हे जे कापड तुम्हाला दिसतं ना, ह्याची अशी नॉट व्यवस्थित होत नाही, म्हणजे हे जे आहे ना जाड असल्या कारणाने व्यवस्थित त्याची नॉट करता येत नाही। मग अशा वेळेस मी ना तयार नॉट लावते आणि त्याला जे कापड शिल्लक राहिले त्याच्यापासून छान असे सुंदर लटकन मी बनवते। ह्याला वेगळे लटकन मला बनवायचे होते, पण कापड थोडं कमी होतं, त्यामुळे म्हटलं सिंपलच आपण लटकन तयार करूया। तर बघू शकता कशी सुंदर अशी आपली डिझाइन तयार झालेली आहे। तर तुम्हीही तुमच्या साडीवरती अशी डिझाइन नक्की बनवून बघा। तर चला मैत्रिणींनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय।